सगळ्या मुली नाही म्हणते बे, असं कसं होईल? तेच ना, सगळ्या मुली मला पण बोलले की आमच्या डिपार्टमेंट मध्ये असं काही होत नाही. दीदी, माझ्या रूममेट सोबत भांडण झालंय, तर माझी मदत कर ना प्लीज. चल मी बघते तुझ्या रूममेट कडे. नाही दीदी, जरी तू तिला बोललीस ना तरी तुम्ही गेल्यावरती मला त्रास देईल. मी फक्त आजच्या दिवस तुमच्या रूम मध्ये झोपू शकते का? तू आज डिपार्टमेंट मधली ना बे? हो, सेकंड इयर स्टुडंट. बरं एक काम कर, आजच्या मुलींची रूम माहिती ना, तिकडे माझी 9 नंबरची रूम आहे, तिकडे जाऊन झोप. पण आजच्या दिवसच हा. थँक्यू. काय हे माहित नाही जान्हवी, आपल्या रूम मध्ये कोणीतरी चोरी करण्याचा प्रयत्न केलाय. तुझं सामान आहे का बघ सगळं. या हॉस्टेल मध्ये कुणाची एवढी हिंमत झाली की माझ्या रूम मध्ये चोरी करेल? हा, थांब बघतेच. काय ग, तुम्ही इथंच होते ना? कोण आलं होतं माझ्या रूम मध्ये? गौरी, तू तर मगाशी म्हणली होती ना, रीमा जान्हवीच्या रूम मध्ये आली होती. कोण रीमा? कोणत्या डिपार्टमेंटची? अबे जान्हवी, ती रीमा नाही का, काल माझ्या रूम मध्ये झोपली होती ती. शिट, मी तिला आता मगाशी खाली बघितलं. चल काय चोरायला होती का माझ्या रूम मध्ये? इकडं काय चोरायला होती? काहीच नाही दीदी. तुझी वॉर्डनकडे कंप्लेंट करते. चल उठ उठ. खरंच काहीच नाही केलंय. नीट सांग बे, आमच्याकडे दुसऱ्या पण पद्धती काय? सॉरी जान्हवी, मी असं करत नाही. अगं सांग ना बे, काय चोरून आली होती? कपडे चोरून आले असेल ना, दुसरं काय हॉस्टेलमध्ये चोरण्यासारखं? माझे कपडे चोरलीस तू? हा, चल तुझी वॉर्डनकडे कंप्लेंट करते. उठ निघ. सांग, मी इथे चिठ्ठीच नाही. चिठ्ठी? कसली चिठ्ठी? सुषमाला काय? पुढच्या 1 मिनिटात सांग, तुम्ही चिठ्ठीचं काय करणार होते? मला महेशने पाठवलं होतं इथे चिठ्ठी चोरायला. तो बोलला मी त्याला चिठ्ठी दिली तर तुम्हाला एक्झाम्सचे पेपर दिले, एक्झामच्या आधी. तू ते हे सगळं माहिती सांगण्यावरून केलं? सरळ खरंच सांग.
ओके. थँक्यू महेश. आता तू पास होणार, टेन्शन नको घेऊ. थँक्यू सर. सर पण तू आता सुषमाचा मॅटर क्लोज ना? अरे चिठ्ठीसोबत मॅटर पण क्लोज. बघू ना आता काय करतात ते जान्हवी आणि दिया. काहीच नाही करू शकत ते. काहीच नाही करू शकत. चल जातो. तुम्ही त्या दिवशी चौकशी करत होता ना की आमच्या डिपार्टमेंटमध्ये कोणी चुकीचं वागत आहे का? गुरव सर आहेत ते. हो, आता समजलं. जान्हवी दिया सुषमानेच मला एकदा सपोर्ट केला आणि त्यामुळे मी गुरव सरांच्या अगेन्स्ट कंप्लेंट केली होती प्रिन्सिपलकडे. कारण गुरव सर मला खूप त्रास द्यायचे. आपल्या कॉलेजमध्ये कोणते सर असे करत असतील मला असं वाटलं पण नव्हतं. आणि ते बी गुरव सर, त्याची तोंडावरची माशी पण उडत नाही भेंडी, आणि ते असं करते. काय करायचं आता? काय करायचं म्हणजे फाईट करायची. फाईट तर करायची ग, पण ही फाईट ना आता त्या मुलींसाठी गरजेची आहे ज्या मुलींसोबत असं काहीतरी घडते. जान्हवी, अशी फाईट करू ना की या कॉलेजमध्ये काय इतर कोणत्याच कॉलेजमध्ये कोणत्याच शिक्षकांनी कोणत्याच विद्यार्थ्यांनी सोबत आहे ना असं नाही केलं पाहिजे. काय
आज काय माहीत मन खूप भरून आलंय आणि मनात एवढं साचलंय की कोणाला सांगू तेच कळत नाही. म्हणून या कागदावर लिहून मन मोकळं करून टाकते. आज एवढी लोक आजूबाजूला आहेत तरीही खूप एकटं वाटतंय. मला ना सांगायचं, ओरडून सांगायचं की काही गोष्टी नाही पटत मला जे माझ्या आजूबाजूला होत आहे. घरी पण सारखा लग्नाचाच विषय काढतात आणि कसली पण फालतू स्थळं घरी घेऊन येतात. पण मला नाही करायचं लग्न लगेच. मला करिअर करायचं. आणि लग्नाचा विषय आलाच तर मला विकास सोबतच लग्न करायचं. कारण माझ्या आई वडिलांनंतर माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी असणारी व्यक्ती असेल तर तो विकास आहे. विकासने मला खूप साथ दिली आणि आजकाल कॉलेज डिपार्टमेंटमध्ये तर वेगळंच काहीतरी ऐकायला येते. एक मुलगी माझ्याकडे लास्ट वीकमध्ये आली होती. ती सांगत होती की तिला एक टीचर त्रास देत आहेत. नंतर मी नीट लक्ष घातलं या सगळ्या प्रकरणात तर हे सगळं खरं आहे हे समजलं. मला विश्वासच बसत नाही की माझ्या आजूबाजूला हे सगळं घडतंय. एक मुलगी म्हणून मला खूप लाज वाटते. असं वाटतंय कधी कधी काहीतरी मार्ग काढावा. पण मी विरोध केला नाही या गोष्टीला तर मला घरातले कॉलेजमधून काढून घरात बसवतील किंवा लग्न लावून देतील. सायन्स डिपार्टमेंटमध्ये असं काहीतरी घडत असून आणि या डिपार्टमेंटची हेड असून मी काहीच करू शकत नाही म्हणून मला स्वतःची खूप लाज वाटते. म्हणजे मुली कुठे सेफ नाहीयेत. तसंही आजकाल खूप मनातल्या मनात विचार करत आले. डिप्रेशन आल्यासारखं झालंय मला. जगण्याचाच कंटाळा आलाय. कधी कधी वाटतं मम्मी पप्पांकडे जावं की काय. ती आता या जगात असते तर मी त्यांना सांगू शकले असते. पण आता काय करणार. ते शक्य नाहीये ना. रीमा, काय डबल गेम करते काय? काल तू मला चिठ्ठी आणून दिली ती आम्ही फाडली. मग आज कॉलेजमध्ये सगळीकडे चिठ्ठी कशी काय लावली? महेश, मी जेव्हा जान्हवीच्या रूम मध्ये गेले होते ना तेव्हा तिने मला पकडलं. नकली चिठ्ठी लिहिली आणि तुझ्याकडे पाठवलंय. त्यांना सगळं समजलं. तुझा हात तुझी तर लागणारच आहे वाटत. मला माझी वाट लागून नाही घ्यायची. आणि परत फोन करू नको. Justice! We want justice! We want justice! Suspend! Gurav sir! Suspend! Gurav sir! Suspend! Gurav sir! Suspend! Gurav sir! Punish! Gurav sir! Punish! Gurav sir! Suspend! Gurav sir! We want justice! 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 Punish! Gurav sir! Punish! Gurav sir! Punish! Gurav sir! Suspend! 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 Gurav sir! We want Justice! We want Justice! Suspend! Gurav sir! Suspend! Gurav sir! Suspend! Gurav sir! Punish! Gurav sir! Punish! Gurav sir! Punish! Gurav sir! मला प्रिन्सिपल सरांनी बोलवलं. काय लावलंय तुम्ही? तुम्हाला सांगितलं होतं नाही भानगडीत पडू नका म्हणून. सर, आमचं करिअर होईलच. आम्ही करू आमच्या पद्धतीने. पण आता ही लढाई जास्त महत्वाची आहे. ही लढाई आमच्या सुषमाची अपूर्ण राहिलेली लढाई आहे. अरे पण मुलींनो, सुषमा सोबत असं मी काही केलंच नाहीये. चिठ्ठी वाचली ना तेव्हाच आम्हाला समजलं की तुम्ही तिच्यासोबत असं काही केलं नाहीये. तुम्हाला म्हटलं कोण की ही लढाई सुषमाची लढाई आहे? ज्या दिवशी चिठ्ठी मी वाचली ना त्याच दिवशी ठरवलं की सायन्स डिपार्टमेंट मधल्या ज्या ज्या मुलींसोबत तुम्ही वाईट केलंय ना त्या त्या मुलींना आम्ही न्याय मिळवून देणार आहे.
सुषमाला लढता नाही आलं त्यावेळेस, पण तिला डेअरिंग नाही करता आली. पण आता हे असं नाही होणार, कारण आता आम्ही लढणार आणि आम्हाला न्याय पाहिजे सर. तर मुलींना जर तुम्ही यावेळेस न्याय मिळवून नाही ना दिला तर या कॉलेजवरचा सर्व मुलींचा विश्वास उठून जाईल. लूक झाली होती या गुरव सरांकडून एकदा चूक झाली होती आणि त्यांना आपण वॉर्निंग पण दिली होती. मग परत परत का हा विषय ते सुधारले पण सुधारले? गुरव सर खरं सुधारले का हो तुम्ही? सरांना सांगा, सरांनी सांगितल्यापासून तुम्ही परत असं काहीच केलं नाही का? सांगा त्यांना. नाही सर, ते सांगत आहे त्यांना. ओ खरं खरं सांगा, नाहीतर बाहेर जेवढ्या मुली थांबल्यात ना त्यांना आत घेऊन येईल. चोपेन तुम्हाला. सर एकदा झालं सर, चुकून झालं सर. सॉरी सर. शटाप गुरव, शटाप. सॉरी सर. सर प्लीज माफ करा सर. आज झाले ते धन्यवाद. प्लीज सर. सर सर सॉरी ना सर, प्लीज. दिया, जान्हवी,